नमस्कार, माझं नाव अनुष्का अभिषेक सोनावणे आहे. मी मुंबई गिरगावमध्ये राहते. मी स्टेफन मल्टीवेंचरमध्ये ॲज अ ब्रॉन्झ डायरेक्टर आहे. आज मी तुम्हाला सॅनिटरी नॅपकिनचा डेमो दाखवणार आहे. हे माझ्याकडे हा आपला स्टेफनचा नॅपकिन आहे आणि हे मार्केटचे 2 नॅपकिन आहेत जे आपल्या लेडीजच्या शरीरातून दिवसभरातून 30 ते 40 ml ब्लडिंग जाते. तर मी एक्झाम्पल म्हणून मी फ्लो म्हणून पाण्याचं हे दाखवते. एक्झाम्पल म्हणून हे बघा, पाणी फ्लो करून दाखवते. जे आपले नॅपकिन आहेत म्हणजे किती ऑब्झर्व करून घेतो, जे येणारा फ्लो केवढा ऑब्झर्व करून घेतो ते मी पाण्याच्या थ्रू दाखवत आहे. बघा, सेम 40 ml मी पाणी घेतलं होतं. 40 ml सेम पाणी मी 40 ml हे मार्केटच्या पॅडवर टाकत आहे. सेम परत 40 ml पाणी मी. आपण जे पॅड यूज करतो ते किती प्रकारे ॲब्झॉर्ब करून घेतो जे आपलं येणारं ब्लड, म्हणजे आपल्या ज्या पॅडची केवढी क्षमता आहे शोषून घ्यायची. कोणते पॅड चांगले आहेत, कोणतं मार्केटचे पॅड कसे आहेत, किती ब्लड आपलं ॲब्झॉर्ब करून घेतं ते मी दाखवायचा प्रयत्न करते आहे. हे बघा, तर सेम मी 40 ml तिन्ही पॅडवर मी टाकलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो मार्केटचा पॅड आहे याच्यावर मी टिश्यू पेपर टाकून तुम्हाला दाखवते. हा बघा, पूर्ण ओला झालेला आहे. हा बघा, पूर्ण ओला झाला आहे पॅड. टिश्यू एकदम ओला झाला आहे, म्हणजे त्याची ॲब्झॉर्ब करायची क्षमता नाही आहे. सेम हा दुसरा एक मार्केटचा पॅड आहे. प्रेस करते, त्याची पण ॲब्झॉर्ब करायची क्षमता नाही आहे. पूर्ण टिश्यू पेपर ओला झाला आहे पूर्ण. आता आपला जो आहे स्टेफनचा हा पॅड आहे आपला, तो मी तुम्हाला दाखवते प्रेस करून. बघा, बिलकुल ओला झाला नाही आहे, पूर्ण सुका दिसतोय ना तुम्हाला. हे बघा, मी पूर्ण परत प्रेस करून दाखवते जोराने. बघा, पूर्ण सुकाच्या सुका आहे टिश्यू पेपर. जे मार्केटच्या पॅडमुळे हे सगळे ओले झाले होते टिश्यू पेपर, म्हणजे जे मार्केटचे पॅड आहेत ते ओलेच्या ओले राहतात, सुकत नाही. जसं आपला जो पॅड आहे पूर्ण ड्राय राहतो. तर हे मार्केटचे पॅड, हे बघा अजून एक दाखवते मी. याची शोषण करण्याची क्षमता नाही आहे. हे बघा, ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता नाही आहे. हा पॅड लिकेज होतो, पूर्ण पाणी बाहेर टाकलं आहे. सेम हा दुसरा मार्केटचा पॅड आहे, ह्याची पण तेवढी शोषून घ्यायची क्षमता नाही आहे. तुम्हाला दिसतंय पाणी पडतंय. तसंच आपला स्टेफनचा पॅड आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते की याच्यातून पाणी पडतं की नाही बघा तुम्ही. मी जोराने एवढा प्रेस करते, एक थेंब पण पाणी पडत नाही. याचं कारण असं आहे की जे मार्केटचे पॅड आहेत ना ते कशापासून बनवलेले आहेत, जे आपल्या लेडीजच्या शरीरातून ब्लड येतं ते ब्लड गरम असतं. आणि हे जे पॅडवर पडल्यानंतर हे जे पॅडचं जे वरचं टॉक्सिन आहे ना, हे पूर्ण, हे तुम्हाला सोडून जाईल. पॅडचं जे टॉक्सिन आहे हे पूर्ण प्लॅस्टिकवाले आहे. हे बघा, पूर्ण प्लॅस्टिकने बनलेला आहे. याचा जो वरचा जो लेअर आहे ना हा पूर्ण प्लॅस्टिकचा आहे. हे बघा, ह्याच्यामुळे काय होतं, जे आपलं येणारं ब्लड असतं ते गरम असतं आणि ते ह्याच्या पडल्यानंतर काय होतं, ह्या पोर्शनला ते वितळलं जातं, ह्या पार्टला. आणि त्या पार्टला वितळल्यानंतर काय होतं, त्या प्रायव्हेट पार्टला आपल्याला इचिंगचा रॅशेसचा त्रास होतो, जळजळ येते, खाज सुटे. का तर हे प्लॅस्टिक असल्यामुळे. हे बघा, हे पूर्ण प्लॅस्टिक आहे ह्याच्यामध्ये. आणि प्लस याच्या आतमध्ये जो लगदा वापरलेला असतो, हा जो लगदा आहे हा पण न्यूजपेपरचा आहे. जो न्यूजपेपर रिसायकल करतात त्याच्याबरोबर व्हाईट ब्लीच टाकून असं पांढरा करतात. त्याच्यामध्ये काय होतं, हा लगदा याच्यात टाकून देतात. का तर आपल्या ज्या प्रायव्हेट पार्टला इचिंगचा आणि जळजळपणा वाटतो ना, तो ह्या लगद्यामुळे होतो. का तर ह्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं आहे, जे ब्लीच वापरलेलं असतं ते केमिकल आहे. तर हा लगदा पण केमिकलचा आहे, म्हणजे वरून पण प्लॅस्टिक आहे आणि आतमध्ये केमिकल आहे आणि प्लस परत खाली पण प्लॅस्टिक आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला
पॅड घेतल्यानंतर एक हीट जाणवते, गरमी जाणवते पॅड घेतल्याने. सेम हा दुसऱ्या ब्रँडचा पॅड आहे, तो पण सेम तसाच आहे. वरचं ज्याचं टॉक्सिन आहे ते पण प्लास्टिकचे आहे. तुम्हाला मी दाखवते, हे बघा शाईन मारते ना पूर्ण, हे पण प्लास्टिक आहे, हे पण प्लास्टिकचे आहे टॉक्सिन, हे बघा. आणि याच्या आतमध्ये जो लगदा वापरलाय तो पण सेम न्यूजपेपरचा आहे, जो व्हाईट ब्लीच टाकून त्याला व्हाईट असा लगदा बनवून याच्यात टाकून दिलेला आहे. सेम याचा खालचं लेअर पण प्लास्टिकचा आहे, प्लास्टिक आहे. तर काय होतं, प्लास्टिक पॅड हा प्लास्टिकचा आहे प्लस केमिकलचा आहे. जे मार्केटचे पॅड आहेत ते काय होतं, आपलं जे येणारं ब्लड याच्या पडल्यानंतर ते गरम असल्यामुळे ते प्लास्टिक वितळलं जातं. वितळल्याने काय होतं, त्या पार्टला, आपल्या प्रायव्हेट पार्टला इचिंगचा त्रास होतो, जळजळ होते, खाज सुटते. का तर हे पूर्ण मार्केटचे जेवढे पण पॅड आहेत ते प्लास्टिक आणि केमिकलवाले आहेत, दोन्ही पण. तसंच आपला हा स्टेफेनचा पॅड आहे, हा तुम्ही बघू शकता, पूर्ण स्टिच केलेला पॅड आहे. हा लिकेज होण्याचे चान्स, लिकेज बिलकुल होत नाही हा पॅड. ह्याचं जे वरचं जो टॉक्सिन आहे हे पूर्ण कॉटनचा आहे. हा 8 लेअरचा कॉटनचा ऑर्गॅनिक पॅड आहे, बघू शकता. ह्याच्यावरचं जे टॉक्सिन आहे, हा जो वरचा जो लेअर आहे हा प्युअर कॉटनचा आहे. प्लस याच्यामध्ये छोटे छोटे होल दिलेले आहेत. ते होल का दिले, का तर आपल्या त्या प्रायव्हेट पार्टला ऑक्सिजनची पण गरज आहे. पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण मी फाडून दाखवला. हा पॅड पूर्ण कॉटनचा आहे. आणि ही जी चिप आहे ही एनियन स्ट्रीप आहे, जी ह्याच्यावर ब्लड पडल्यानंतर ही एनियन स्ट्रीप आहे. याच्यावर जे आपलं येणारं ब्लड पडल्यानंतर ही ॲक्टिव्ह होते. ॲक्टिव्ह झाल्याने काय होतं, आपल्या ब्लडमधले बॅक्टेरिया असतात खराब, ते मारायचं काम करते. प्लस पिरियड्समध्ये आपले हार्मोन्स इनबॅलन्स असतात, तर बॅलन्स ठेवायचं काम करते. आणि दिवसभर पिरियड्समध्ये कसं आपल्याला पोटात दुखतं, डोकं दुखतं, तर ते दुखणं कमी करायचं काम करते. आणि दिवसभर आपल्याला एनर्जी देण्याचं काम करते ही एनियन स्ट्रीप. आणि हा बघितला लेअर पूर्ण कॉटनचा आहे. आपण वरचा जो लेअर सेम पूर्ण पॅडचा, ह्याच्या आतमध्ये एक जेली आहे, ही फ्रूट जेली आहे, जी एका मॅपल फ्रूटपासून बनवलेली फ्रूट जेली आहे. ती आपलं जे येणारं ब्लड गरम असतं त्याला थंड करायचं काम करते आणि आपल्या प्रायव्हेट पार्टला थंडावा द्यायचं काम करते. आणि किती पण आपला फ्लो झाला तो पूर्ण ही जेली ॲब्झॉर्ब करून घेते. तर सेम याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आहे. जेली ह्याच्या पॅडमध्ये पण मी 40 ml पाणी टाकलेलं, तर पूर्ण मी ही जेली या पाण्यात टाकते. नेक्स्ट लेअर हा पण पूर्ण कॉटनचा आहे, हे बघा पूर्ण कॉटनचा लेअर आहे हा पण पूर्ण, हे बघा पूर्ण कॉटन आहे. आणि नेक्स्ट याच्या पाठी जे लावलेलं आहे हा पण बटर पेपर आहे. आपली पॅन्टी कॉटनची असते, तर कॉटनला कॉटन चिटकत नाही म्हणून हा बटर पेपर आहे, जो इझिली पाण्यामध्ये गेला की मेल्ट होऊन जातो पूर्ण. हा बघा पूर्ण आपला पॅड पाण्यामध्ये डिस्पोज होऊन जातो. हे बघा पूर्ण पॅड आपला डिस्पोज झालेला आहे. आता ग्लासमध्ये पण अर्धा ग्लास पाणी होतं, प्लस पॅडमध्ये पण 40 ml पाणी होतं. पूर्ण जेलीने पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतलंय. बघता तुम्ही, पूर्ण जेली पूर्ण थंड लागते, म्हणजे आपल्या प्रायव्हेट पार्टला थंडावा द्यायचं काम करते. जे मार्केटचे पॅड आहेत, जेवढे पण मार्केटचे पॅड आहेत ते प्लास्टिक आणि केमिकल असल्यामुळे हल्ली भरपूर बायकांना याचा गर्भाशयाचा कॅन्सर होतो. तो का होतो, ते हे जे प्लास्टिकचे पॅड आहेत ते यूज केल्यामुळे होतो. का तर त्या पॅडमुळे होणारा जो त्रास आहे, जो इचिंगचा, रॅशेसचा त्रास आहे, प्रायव्हेट पार्टला आपल्याला खाज सुटते, जळजळ होते, त्याच्याने काय होतं, जे आपले ब्लडमधले बॅक्टेरिया असतात, जे हा पॅड ओल्या राहिल्यामुळे ते बॅक्टेरिया परत आपल्या गर्भाशयात जातात. आणि गर्भाशयात गेल्यानंतर तिथे आपल्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होतं, गाठी येतात. तर त्याच्यामुळे पुढे होणारा जो त्रास आहे तो गर्भाशयाचा कॅन्सर आहे. तर तो त्रास होऊ नये म्हणून आपला स्टेफाईनचा हा प्युअर कॉटनचा 8 लेअरचा पॅड आहे, जो
लेडीजसाठी पूर्ण सेफ पॅड आहे, जेणेकरून या पॅडमुळे काही तुम्हाला त्रास होणार नाहीये. सेम हा एक्सेल साईजचा आहे, हा डबल एक्सेलचा आहे. असे 2 साईजमध्ये अवेलेबल आहेत. तर कोणाला पाहिजे असतील तर मला सांगा. माझं नाव आहे अनुष्का अभिषेक सोनावणे. मी मुंबई गिरगावमध्ये राहते. माझा मोबाईल नंबर आहे 8108998757. नमस्कार. जय हिंद, जय सेफाईन.